दादा आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर मॅचला आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिलं राजेश, स्ट्राईक एंडला आहे विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल स्विच इट, वॉट अ स्ट्रोक. बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर द रो. आपला क्लास पहिल्याच बॉलवर झळकवत असताना चौकार. चौकार आहे. चौकारानं अकाउंट ओपन केले ते धान्यू संघाचं विश्वनाथ जाधव. जय विश्वकर्मा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळी देखील इनफिल्डला क्लिअर केलंय, सहजरित्या हा फटका पाठवलाय कव्हरला. पुनश्च एकदा सलगचा हा दुसरा चौकार. विश्वनाथ जाधव मागच्या मॅच मध्ये अनुपस्थित होता बॅटिंगसाठी, परंतु या मॅच मध्ये तो आपल्या बॅटिंगचे जळवे दाखवत आहे. ऑल इंडिया आयकॉन चा खेळाडू विश्वनाथ जाधव धानिवचं प्रतिनिधित्व करतो. अनेक वर्ष धानिव गावाचं क्रिकेट गाजवलं या खेळाडूनं. आपल्या बॅटिंगने आपल्या गोलंदाजीने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू. सलगचा दुसरा चौकार आला विश्वनाथच्या बॅटमधनं. परिवर्तन थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता. पोहोचलाय का बॉल पर्यंत. जबरदस्त एफर्ट लावला होता आणि ते रनआउटची देखील संधी होती. अतिशय चांगला प्रयत्न. परिवर्तन जो क्षेत्ररक्षणामध्ये केला होता तो योग्य होता. त्याच टप्प्यावर बॉल टाकला. विश्वनाथला तिथे मारण्यास भाग पाडलं, परंतु थोड्याशा अवधीसाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर राहिला. अदरवाईज ही कॅच कॅरी होऊ शकली असती. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे दुहेरी अंकात धावफलक प्रवेश करतोय. लोवर फुल टॉस आहे, स्विच इट केलाय. बॅकवर्ड पॉइंट शॉट थर्डमॅनच्या गॅप मधून बॉलला पाठवलंय डीप थर्डमॅनला. चौकार. द 14 ऑन अ बोर्ड. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं इनिंगचा हा तिसरा चौकार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ इथे विश्वनाथने आतापर्यंत उठवला. गोलंदाज राजेशचं थोडंसं महागडं षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतं. वडूनोगो संघानं पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. एक चांगला विजय त्यांनी संपादित केला होता. हॉक साइडला स्लॉक स्वीप आहे. इथे देखील फटका अतिशय चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या दिशेला कोणताच खेळाडू उपस्थित नाहीये आणि बॉल निघून जाईल. हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंगचा ओव्हरचा चौथा चौकार. चौकारांची भाषा इथे बोलली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामुळे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. स्विच इट, स्लॉक स्वीप, एक्स्ट्रा कव्हर. मैदानाच्या चहू बाजूला फटके मारण्याची किमया लिलयापणे पार पाडतोय विश्वनाथ. हा फुल टॉस आहे. फक्त टर्न, फक्त दिशा दिली आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5वा चौकार आलाय. सलग 5 चौकार या ओव्हरमध्ये आणि एका बॉलवर दुहेरी धाव. एकंदरीत धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. हिच्यासाठी कधीपर्यंत आहे ते सांगा. काय बाईकसाठी कधीपर्यंत? एक महत्वपूर्ण अनाउन्स आपण करतो, अनाउन्स करतोय एक महत्वपूर्ण विषय. या स्पर्धेमध्ये बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. तर सेमीफायनल पर्यंतच रन्स तुमचे काउंट केले जातील, या गोष्टीची नोंद घ्या.
जे जे संघ क्वालिफाय झालेत, आज जे संघ क्वालिफाय होणार आहेत सेमीफायनल पर्यंत तुमचे रन काउंट केले जातील. सेमीफायनलच्या नंतरचे रन तुमचे काउंट केले जाणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. त्यासोबतच प्रत्येक विकेटसाठी 5 पॉईंट आपण ग्राह्य धरलेत. विकेटला 5 पॉईंट आहेत. बॉलरच्या या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करा. आणि त्यानंतर कालच्या दिवसापर्यंत जे 6 संघ क्वालिफाय झाले त्यांच्यामध्ये उद्या आपण लॉट सोडणार आहोत. ज्या संघाशी मॅच लागेल त्यांना रविवारी खेळायचं आहे. आणि आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाने रविवारी येताना 2 आयकॉन घेऊन यायच्यात एक्स्ट्रा कव्हरला. दरम्यानच्या काळामध्ये जय विश्वकर्माचा एक चांगला फटका, चौकार. सो आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाने रविवारी येताना 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर घेऊन यायच्यात खेळण्यासाठी. बाईक्ससाठी पुन्हा एकदा उच्चार करतोय, सेमीफायनल पर्यंतचेच रन काउंट केले जातील आणि विकेटसाठी 5 पॉईंट दिले जातील. धावसंख्या पहिल्याच बॉलवर चौकार आला. चौकार आतापर्यंत आपण पहिले 6 पाहायला मिळतात. आणि जे नियम तुमच्यापर्यंत पोहोचलेत आयोजकांच्या वतीनं मी पोहोचवले त्याच्यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाहीये. लक्षात घ्या, कोणत्याही टीमचं एक्सक्युजेस या ठिकाणी ऐकलं जाणार नाही. उद्या 6 टीमचे लॉट्स पडतील. ज्या टीमची मॅच लागेल त्यांनी खेळायचं आहे. उद्या तो लॉट्स आपण करणार आहोत, ज्यामध्ये खर्डी कसारा विभाग 2 संघ, किनवली असोसिएशन 3 संघ आणि शहापूर विभागाचा 1 संघ जो काल गावदेवी गोठेकर ब संघ क्वालिफाय झाला. असे एकंदरीत 6 संघ आहेत. त्या 6 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27. हो, वॉटर शॉट, जबरदस्त फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्लॉक स्वीप होता. 1च धाव इथे मिळते. यशनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती गोलंदाजीमध्ये. मागच्या मॅच मध्ये फक्त 3 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 आपल्याला पाहायला मिळते. जे नियम अनाऊन्स केलेत तर प्रत्येक टीमच्या कॅप्टननं लक्षात घ्यायचेत. स्विच हिटचा फटका परफेक्ट मिडल झाला आणि बॉल निघून जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जय विश्वकर्माच्या बॅटमधनं हा चौकार. पाच या ओव्हरमध्ये 7 चौकार आपण आतापर्यंत पाहिलेत. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले यश. पुन्हा एकदा लाईन आपण पाहिली तर थोडीशी भरकटली. टप्पा चांगला होता परंतु लाईन थोडीशी भरकटत असताना व्हाईट बॉल घोषित केला. सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांमध्ये गोलंदाजासाठी हा टप्पा चांगला, परंतु तो थोडासा अजून आतमध्ये असायला हवा. मिस्टॅमिंग आहे, कॅचची शक्यता आणि ते झेल पकडलाय. पहिला धक्का लागलाय. जय विश्वकर्माला माघारी परतावं लागेल. धान्यू संघाला लागलेला पहिला धक्का. घ्या 33 आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक सध्या सुरू आहे. थोडं स्पीडअप करा. एक मॅच यानंतर अजून आपल्याला खेळवायची आहे. आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं तर 5:15 वाजल्यानंतर अंधार पडायला सुरुवात होते. बॅड लाईटचा इम्पॅक्टचा सामना करावा लागू शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, भरपूर हवेमध्ये गेला बॉल. उंच झेलची शक्यता. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न होता, मिस झाला. कॅच ड्रॉप होत्या.
धावा वाचवणं आवश्यक आहे ते सध्या वडिनोगर संघासाठी. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 17.50 ची सरासरी, तब्बल 35 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पस्तीस धावा स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ झाला. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू होईल. लेफ्ट हँडेड बॉलर मैदानाच्या आतमध्ये करण आला. करण आहे डावखुरा, त्याचा एक चांगला गोलंदाज आहे. जबरदस्त फटका कव्हरला खेळलेत कॅप मध्ये. विश्वनाथ जाधवनं आपला बॅटिंगची कमाल, आपला बॅटिंगचा क्लास दाखवला. बॉलला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. चौकार. सत्तावीस धावसंख्येवर तो खेळतोय आणि 27 धावसंख्येमध्ये आपण विचार केला तर 6 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. 24वा चौकार यांच्यात फक्त. आपला बॅटिंगचा क्लास, आपली गुणवत्ता आज या ठिकाणी सिद्ध करत असताना स्विच हिटचा प्रयत्न आहे, त्यावेळी मिस टायमिंग झाला. मैदानाच्या चहू बाजूनं फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवतो हा खेळाडू. ऑल इंडिया आयकॉन धानिवचं प्रतिनिधित्व गेली अनेक वर्ष करतोय. क्रिकेटच्या मैदानावर मेहनत घेतली भरपूर या खेळाडूनं आणि एक दिग्गज ऑलराऊंडर म्हणून ख्याती या खेळाडूची सातत्यानं नेहमीच ऐकायला मिळते. चौकारानंतर कमबॅक केलं करणनं. यंगस्टर आहे करण देखील. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे मागच्या मॅचमध्ये. मिस टायमिंग आहे, फटका, झेलची संधी आहे. दूरवरनं यश भरपूर वेगाने आलेत, कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीत. नशिबाची साथ मिळणं देखील भरपूर वेळा आवश्यक असतं. ती नशिबाची साथ 2 वेळा विश्वनाथला मिळाली आहे. झेल जरूर हवेमध्ये होते परंतु क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकले नाही झेलपर्यंत. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे दिले 41 धावा. 41. समोर खेळलेत लॉंग ऑनला टिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी विकेट किपरकडे फेकी चुकीच्या एंडला झालेली आहे. शॉटसाठी अंपायरने रिव्ह्यू घेतला. 1 शॉटसाठी. येस, तिसरं पंच पाहायचं आहे. रन कंप्लीट आहे. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 43. 43. 43 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचं षटक सध्या आपण पाहताय.
फुल टॉस आहे, स्विच हिटचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्याला बीट करून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. धावा स्कोर बोर्डवर. ऑन साइडला नो लुक शॉट, शॉट ऑफ द डे बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग फटका, षटकार. हॅलो. वैयक्तिक 41 धावसंख्येवर नाबाद राहिला विश्वनाथ. 13 बॉलमध्ये 41, त्यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. धावसंख्या टोटल झाली आहे 3 ओव्हरमध्ये 53 आणि 54 धावसंख्येचं टार्गेट. हॅलो. हॅलो चेक. खालिदभाई यांच्याकडनं विश्वनाथनी जो षटकार मारला त्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी डिक्लेअर झालंय. मॅच झाल्यानंतर मित्रा आपण येऊन घेऊन जायचंय. मंचावरती खालिदभाईंचं शुभागमन झालेलं आहे. बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. तीन षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. जगदीशजी तारमळे सरांच्या मधुर वाणीतनं आपण पूर्वार्ध ऐकला. मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करूयात. या ठिकाणी आपण पाहताय 18 बॉल आणि तब्बल 54 धावांचं तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 18 बॉल 54 धावा कशा पद्धतीनं बनवायच्या यासाठी नक्कीच विचार विनिमय करून एक शॉर्ट बेटिंग टीम ऑर्डर करून वडू नवगरची सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. समोरून वेगवान गोलंदाजी अटॅक म्हणून ओळख असणारी टीम श्रेयसदादा ओवी स्पोर्ट्स धानीव या संघासाठी नक्कीच आशेचा किरण निर्माण केलाय. तब्बल 53 धावा बनवल्या, 54 धावांचं लक्ष ठेवलंय. या वेगवान गोलंदाजी समोर कशा पद्धतीनं खेळ केला जाईल हे आपण पाहूया. जाऊया मैदानावरती. सामन्याला होते सुरुवात. संध्याकाळचं सत्र. उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं श्रेयसदादांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस पहिल्याच बॉलवरती धोक्याची घंटा. धोक्याची सिंगल कंप्लीट केली. रिस्क होतं. रिस्क आहे तो इश्क आहे. सिंगल कंप्लीट करतायत. रिस्क घेतली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेश केलाय. 1 धाव आली आहे. स्कोरबोर्ड हल्लाय. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना यश आणि दिनेश हे दोन फलंदाज मैदानावरती आलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. या मॅच मध्ये थोडंसं आपण पाहताय रणनीती चेंज करतायत वडू नवघर.
लेफ्ट हँडेड दिनेश स्ट्राईक वरती डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज नंदन नक्कीच आपण पाहताय तर संघासाठी नंदनवन फुलवणारी गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 धाव. इथे वर पिच फटका चांगला आहे, दर्जेदार ताकदवर फटका, प्रहार चांगला आहे. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिला षटकार. थँक्यू डीजे. स्ट्राईक वरती नक्कीच पाठवलंय आणि तशाच पद्धतीची बॅटिंग करतोय. फटका हा सुद्धा सुंदर आहे. सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल झालाय आणि इथं फलंदाज माघारी पाठवला जाईल. मोठी विकेट कॅरी केली जाते. लागलेला पहिला झटका टीम वडून अवघरला. फलंदाज बाद. यशच्या रूपानं लागलेला हा पहिला धक्का. फलंदाज रनआउट होतोय. अगोदरच आपण पाहताय धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 54 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवातीलाच लागलेला हा झटका. एक षटकार आला, त्यानंतर नंदननं टाकलेला हा बॉल आणि सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले आणि हे प्रयत्न असफल या ठिकाणी पाहायला मिळाले. सीमारेषेवरती दर्जेदार फिल्डिंग आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी नीरजच्या माध्यमातून आला आणि एक विकेट या ठिकाणी अर्जित झाली आहे. पहिली विकेट मिळाली, सांघिक यश. फलंदाज रनआउट झालाय. इथे पहा, चेक केलं जाईल. लाईन पाहतायत. चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट येतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. कुठल्याही प्रकारे हाराखारी पाहायला मिळत नाहीये. षटकारानंतर लगेचच कमबॅक केलंय. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना बॉलर नंदन. इथे पहा पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. फिल्डर दूरवरनं येतोय. फटक्यात जान आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहताय धावफलकावरती जोडल्या त्या अद्यापपर्यंत 12 धावा. समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. उर्वरित 12 बॉल 40 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी अटॅक सुद्धा दर्जेदार. समोरून आपण पाहताय गोलंदाजीसाठी विश्वनाथ आलाय. विश्व जाधव राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल. चांगला टप्पा. गुडलेन स्पॉट. ही विश्वनाथची आवडीची जागा. अगदी तेवढ्याच बाजूला चेंडू टाकतो. दोन्ही बाजूला वळवण्यात यशस्वी ठरणारा खेळाडू. आज मितीला आपण पाहताय यशस्वी ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं विश्वनाथला असलेली मागणी व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्यानं वाढत चालली आहे. गेली कित्येक वर्ष आपल्या गावच्या संघासाठी, परिसराच्या संघासाठी, त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली आहे. लेगबाईचा इशारा येतोय. एक एक सिंगल धाव त्याच्या विरोधात घेण्यासाठी फलंदाजांना तरसावं लागतंय. आलेली ही सिंगल धाव धावफलकावरती आपण पाहाल तर स्कोरबोर्ड पुढे सरकलंय ते 13 या आकड्यावरती. 10 बॉल आणि 41 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक बनवाव्या लागतील. 41 धावा. आखरी 10 गेंदे. 41 रनों की जरूरत. विश्वनाथ जाधव व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्यानं मागणी या खेळाडूची का राहिली आहे. आज या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये त्यानं दाखवून दिलं. 41 धावा डिपेंड करायच्या असताना त्या सहजगत्या डिपेंड करून दाखवला. इथं पहा लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी बाहेरच्या बाजूला वळण घेणारा हा चेंडू समोर पिच केलं. टप्पा तिथेच पडतोय मात्र चेंडू बरोबर बाहेर निघतोय लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी. ISPLच्या हंगामामध्ये सुद्धा आपल्या नावाची चर्चा सातत्यानं करायला लावली. टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या प्रेमात सातत्यानं ठेवणारा हा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका. धानिव गावच्या छोट्याशा गावाचं नाव आज आपण पाहताय संपूर्ण विश्वभर विश्वनाथ जाधव या नावानं ओळखलं जातं. जबरदस्त कामगिरी. इथं चौकार आलाय.
संघर्ष जरूर केला जाईल. वडूनवगर हा संघ सुद्धा काही नौखा नाहीये, ताकदवर टीम आहे. भिवंडी ग्रामीणला बिलॉंग करणारा हा संघ आहे. धावा बनवायच्या आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 37ची गरज. इथे बॉडी लाईन व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉट फाईन लेगचा फिल्डर बीट झालाय, त्याला पार करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं लॉंग स्टॉपला. दर्जेदार फटका, चौकार. फलक आपण पाहताय विश्वनाथ जाधव, त्याच्या विरोधात आलेले हे 2 चौकार. दिनेश इथे सुद्धा पुन्हा एकदा बॉडी लाईन फिरून मारलाय. फिल्डर बरोबर जागेवरती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ. फिल्डिंग सुंदर झाली आहे. पकड फेक सिंगल, एकच धाव. अभ्यास पूर्ण क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना या मॅच मध्ये आपण पाहताय तर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देण्याच्या तयारीत. 6 बॉल आणि 32चं समीकरण इथून पार पाडायचंय. चला स्पीडअप करा, आपल्याला क्वालिफायरचा सामना कव्हर करायचा आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवाव्या लागतील इथून 32 धाबा. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग. रिक्वायर्ड 32 रन्स टू विन. गोलंदाजी मार्क वरती. अजून एक अनुभवाची शिदोरी खोलण्यासाठी तयार गोलंदाज जय विश्वकर्मा. शेवटच्या 6 बॉलवरती इथून 32 धावांचं मोठं आव्हान पार करायचंय. स्ट्राईक एंड वरती वडूनवगरचा हार्ड हिटर फलंदाज दिनेश, लेफ्ट हँडेड स्टार खेळाडू आहे. प्रत्येक बॉलवरती मोठ्या प्रहाराची गरज. वडूनवगर टीमसाठी कमबॅक जर करायचा असेल तर इथून चमत्कारिक बॅटिंग त्याला करावी लागेल. लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. इथे पहिल्याच बॉलवरती फटका चांगला खेळलाय. दर्जेदार स्ट्रोक. 2 फिल्डरची दरी भेदली आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सामना जिवंत आहे, चौकार. उर्वरित 5 बॉल शिल्लक आणि इथून अजून 28 धावांचं लक्ष पार करायचंय. शेवटचे 5 बॉल 28 धावा बनवल्या जातील का? क्रिकेटचा खेळ आहे, इथं काहीही घडू शकतं. 5 चेंडूंवरती 28 धावांची मजल इथून मारायची आहे. स्ट्राईक एंड वरती दिनेश खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं अद्यापर्यंत आपण पाहाल तर 10 चेंडू आणि 24 धावांची घणाघाती इनिंग आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. इथं बॅटची एज, इनर एज लागली आहे. चेंडू जातोय मागे, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र वेळेवरती आलेलं बॅकअप थ्रो येतोय. सिंगल, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 27 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 4 चेंडू 27 धावा. जय विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती. शहापूर तालुक्यातील बिरवाडी ऐतिहासिक क्रीडानगरी आणि ऐतिहासिक क्रीडानगरीवरती स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाची ही मेजवानी आपण पाहत आहे. फटका चांगला आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा, मनोरंजन करणारा, मनोरंजित करणारा हा रोहिदासचा षटकार. आणि 21 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. धावा येत आहेत, मात्र त्या वेळेवर येणं गरजेचं होतं. इथं पाहिलं जाईल दिशाहीन चेंडू, दिशा खराब, वाईट बॉल. एक सिंगल आली आहे. स्कोरबोर्ड मध्ये हालचाल. 34 धावा. उर्वरित 3 बॉल 20 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 20 धावा. रोहिदास खेळतोय जागेवर खडे खडे. जबरदस्त टोले जंग फटका. वडूनवगरचा ब्रँड स्टोक षटकार. इथं चांगला टाकलाय. निर्धाव येतोय. अपील करतायत, दाद मागतायत पंचांकडे. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. विश्वनाथ जाधव विकेटच्या मागणं त्या ठिकाणी कॉट बिहाइंड साठी अपील करतायत. चला थोडंसं स्पीडअप करा, आपल्याला मॅच कव्हर करायची आहे मित्रांनो. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. इथं डॉट आलाय.
कुठल्याही प्रकारे बॅटला स्पर्श नाही, निर्धाव चेंडू, विकेट. खेळ संपलाय. 3 षटकांचा सामना जिंकला या ठिकाणी धानीव टीमनं. अभिनंदन, गोड कौतुक वडू नवगरचं सुद्धा. चला टॉससाठी या. धानीव टीमचे कॅप्टन आणि महापोली संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. महापोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. धानीव संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि विश्व